दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत माहिती दिली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत लवकरच घोषणा करणार। नागपूर गोवा दरम्यान शक्तीपीठ मार्गात बदल होणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने ही समिती काम करते। महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे। म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे, म्हणजे आत्ता सध्या प्रिझम्पशन आपण हे केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो। आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे, पूर्वी वर्ष करायचं नाही। आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे। आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली, अगदी थोडीशी वन जमीन आली आहे, त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे। आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठं तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग बिझनेस अँड फायनान्स सेंटर IBFC हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय। आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालं आहे। देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स नागपुरात आहे। VNIT आहे, एम्स आहे, IIIT आहे, GMC आहे, ICAI आहे, NLU आहे। आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टम नागपूरला तयार झालेली आहे। आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत। 1710 एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत। ज्या प्रकारे मुंबईत BKC आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे त्याच धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा नागपूरमध्ये तयार होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।